गिरनार पर्वत हे श्री दत्तगुरूंचे तपस्यास्थान मानले जाते, जिथे गुरु दत्तात्रेयांनी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या रूपात हजारो वर्षे तपश्चर्या केली असे मानले जाते, ज्यामुळे हे स्थान दत्तभक्तांसाठी अत्यंत पवित्र आहे. येथे दत्तात्रेय मंदिर असून 9,999 पायऱ्या चढून पोहोचता येते आणि भक्तांना दत्ताच्या वास्तव्याची अनुभूती येते. तर आपण असाच एक अनुभव या व्हिडिओमार्फत ऐकणार आहोत, जे 9,999 पायऱ्या चढून 60+ असताना तिथे पोहोचले आणि आज त्यांच्याच मुखातनं आपण त्यांचा अनुभव ऐकणार आहोत. महाराज की जय. बघा मित्रांनो, की मागच्या 20 ते 22 वर्षापासून माझी जायची खूप इच्छा होती, परंतु तिकीट काही भेटत नव्हतं. परंतु असा योग अचानक आला की दत्त जयंतीच्या दिवशीच मला तिकीट भेटलं आणि ते बी कन्फर्म तिकीट भेटलं. त्याच्यामुळे आम्ही आमची फुल तयारी केली आणि आम्ही दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजे 4 तारखेची दत्त जयंती होती, तर आम्ही 2 तारखेला इकडून निघालो. आणि तुम्ही जाणार होतात रोपवेने, तिथे रोपवे असतो, तर तिथे गेल्यावर तुम्हाला काय कळलं? हां, की ज्यावेळेस माझ्या मिसेसची इच्छा तर होती वर जायची दत्तगुरूच्या शिखरावर, परंतु तिची जे म्हणजे शरीरामुळं घुटणे दुखणे, पाय दुखणे, हात त्रास तिला होताच. परंतु मी विचार करत होतो की बा 10,000 पायऱ्या कशा चढणार. तर सांगितलं की 5,000 पायऱ्या तर चढायच्याच आहे. तर तिने हिंमत केली, परंतु काही कारणास्तव क्लायमेट चेंज असल्यामुळं 4 तारखेलाच बरोबर ज्या दिवशी दत्त जयंती होती त्याच दिवशीच रोपवे बंद होता. बंद असल्यामुळं माझी मिसेस खूपच चिंतेमध्ये पडली. त्याच्यानंतर काही चिंता नाही. त्याच्यानंतर काय झालं की पुढे माझी मिसेस सांगते. हां, आणि त्याच्यानंतर रोपे बंद झाल्यावर मला असं वाटत होतं का आता कसं जावं बा, रोपे तर बंद आहे आणि 10,000 पायऱ्या चढायच्या आहे, 10,000 उतरायच्या आहे. आज दिवसभर रोपे तर चालू नाही झालं तर मग आपल्याला 10 चढावं लागेल आणि 10 पायऱ्या उतरावं लागेल. तर मग असा विचार केला की नाही, आता इथपर्यंत तर आलोच आहो, आता दत्त महाराजांना आपल्याला घेऊन जायचंच असेल पायी आणि त्यांची इच्छाच असेल आपण पायी यावं, तर म्हणून आम्ही मग पायी निघालो. तर जाता जाताच आम्हाला एक म्हणजे फॅमिली मिळाली आमच्यासोबत. तर त्यांना पण रोपवेनेच जायचं होतं, पण रोपवे बंद असल्यामुळं त्यांना पण मग पायीच जावं लागलं. तर मग त्यांच्याजवळ एक 1.5 वर्षाचं बाळ होतं आणि त्या बाळाची आई होती आणि वडील होते. मी म्हटलं का बा ते जेव्हा लहानचं 1.5 वर्षाचं बाळ घेऊन 10 पायऱ्या तर चढू शकतील, तर आणि आता समजा की त्या दत्तगुरूच्याच रूपामध्ये ते बाळ असेल, मला त्याला पाहून मग एकदम माझा उत्साह निर्माण झाला की मी पण जाणार. मग आता हे आपल्यासोबतच आहेत तर आपण त्यांच्यासोबत जाऊया. मी यांना बोलली की जाऊ द्या, असू द्या, बंद असेल तर काही हरकत नाही, आपण जाऊ यांच्यासोबत. आणि त्यांनी पण आम्हाला पूर्ण चढेपर्यंत साथ दिली. मग आम्ही एक काठी घेतली, त्यांनी काठी घेतली, आम्ही काठी घेतली आणि चढायला सुरुवात केली. सुरुवात केल्यावर ते आमच्यासोबतच होते आणि त्या बाळाकडे बघून आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही चढायला लागलो. मग जाता जाता निंबू पाणी घेतलं आणि एनर्जी हे घेतलं आणि 5,000 पायऱ्या चढलो ना. मग अंबादेवीचं दर्शन झालं, त्याच्यानंतर गोरक्षक नाथाचं दर्शन झालं आणि मग आम्ही गुरुक्षेत्र आपलं गुरुची जे आहे मंदिर तिथपर्यंत आम्ही पोहोचलो. आणि तिथे गेल्यावर काय सांगावं की तिथे एकदम मंदिराजवळ गेल्यावर इतकं चैतन्य जाणवलं मला. आणि मी जे 20 वर्षापासून जे मी सकाळी ध्यानधारणा मेडिटेशन करते, त्याच्यामुळं मला तिथलं चैतन्य खूप जाणवलं. ते मी शब्दात सांगू शकत नाही त्या चैतन्याचा आनंद. इतकं म्हणजे माझं मन भरून आलं त्या चैतन्याने आणि माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. मी खूप ते अनुभव इतका जबरदस्त आहे की खूपच छान अनुभव आहे तो. आणि तुम्ही जाल ना तर तुम्ही हा अनुभव घ्या. आणि मला खूप, आणि मंदिरात पाऊल ठेवल्याबरोबर दत्त महाराजांचे ते चरणपादुकाचं दर्शन झाल्याबरोबर माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं आणि असं थंडी वाजल्यासारखं इतकं चैतन्य मला जाणवत होतं तिथे. मी हे शब्दात नाही सांगू शकत. आणि बस मी दर्शन घेतलं आणि आम्ही खाली उतरलो. जय श्री गुरुदेव दत्त.